लाडकी बहीण सोडून द्या किंवा आधी दुसऱ्या काही पॉप्युलर योजना असतील, तुम्ही जर 1.5 लाखाचं कर्ज, 2 लाखाचं कर्ज किंवा संपूर्ण कर्जमाफी केली, तर त्याच्यापासून लाभ घेणारे शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये किती, त्याच्यावर डिपेंड असलेली लोक किती, याचा जर तुम्ही अभ्यास केला असता तर तुमच्या लक्षात आलं असतं की आपण लाडक्या बहिणीला जे देतोय ना, ते त्याच्यापेक्षा आपल्याला इकडं पॉलिटिकल गेन जास्त होईल. आणि ह्या लोकांना जर दिलं तर कदाचित आपलं पुढचं स्थिरता निर्माण होईल. अनफॉर्च्युनेटली तुम्ही अशा ठिकाणी खर्च केला, आज परिस्थिती अशी आहे, बरं त्या बिचाऱ्यांना पण कुठं देताय? म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्ही देण्यासाठीचा जे काही मतासाठी उद्योग केला, त्यांना सुद्धा पूर्ण क्षमतेने पैसे कुठं चालले? मग त्याच्यात आता तुम्ही मार्ग काढायला लागले की या कारणाने त्या कारणाने. म्हणजे तुमची भूमिका प्रामाणिक नाही. तुम्हाला प्रामाणिकपणे काम करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त तुमची घरं भरायची आहेत, तुमच्या जवळच्या लोकांना तुम्हाला मोठं करायचं आहे. याच्या पलीकडं महाराष्ट्राचं राजकारण काही चालू नाही. कोणत्याच विषयाचं गांभीर्य मला वाटतं सरकारला नाही.